बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा फिनाले आता जवळ आलेला आहे. नेमकं बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता कोण होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. आता प्रेक्षक आपापल्या पसंतीनुसार वेगवेगळ्या कलाकाराला सदस्याला पाठिंबा देत आहेत. कोणी म्हणतंय अनुश्री विनर होईल, कोणी म्हणतंय तन्वी विनर होईल, कोणी म्हणतंय राकेश विनर होईल, कोणी म्हणतंय विशाल विनर होईल आणि बिग बॉसचं सीझन जिंकेल. पण मात्र प्रेक्षक आपापल्या आवडीनुसार आपापल्या पसंतीनुसार त्या ठिकाणी त्या कलाकाराला वोट देत असतात. पण मात्र बिग बॉसच्या मनामध्ये अगोदरच ठरलेलं असतं की नेमकं विजेता कोणाला करायचं आहे. आता या सीझनमध्ये तर आपण धडधड पाहिलेलं आहे की ज्याला सगळ्यात जास्त वोट होतं, जे वोटिंगमध्ये पुढं होता, तोच सगळ्यात आधी घराच्या बाहेर जात होता. मग अशा सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळं काही जण म्हणतात की कशाला उगं वोटिंग घेता, कशाला खेळ लांबवता, डायरेक्ट तन्वी कोलतेला ट्रॉफी देऊनच टाका, असं काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांचा अजूनही विश्वास आहे की बिग बॉस जो विजेता करेल तो खरंच लोकांच्या वोटिंगनुसार करेल, लोकांच्या मतानुसार करेल. पण जे काही होईल ते होईल. पण बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता नेमकं कोण होईल हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे बिग बॉस मराठीचं जे 6वं सीझन चालू आहे, या 6व्या सीझनमध्ये एक मुलगी, एक तरुणी 6व्या सीझनची विजेता होईल असं ठामपणानं, खंबीरपणानं सांगितलं आहे. ते म्हणजे तन्वी कोलतेनं. तन्वी कोलते ही जेव्हा राखी सावंत हिच्यासोबत घरामध्ये बोलत होती तेव्हा तिनं थेट सांगितले की 5 वर्षानंतर बिग बॉस मराठीचा विजेता एक मुलगी होणार आहे आणि ती मुलगी तन्वी कोलतेच असणार आहे. आता तन्वीला स्वतःवर एवढा विश्वास आहे की ती सांगते 6व्या सीझनच्या ट्रॉफीवर तिचंच नाव असणार आहे. पण खरंच तन्वीला ट्रॉफी मिळू शकते का? या गोष्टीचा जर आपण विचार केला तर नक्कीच तन्वी कोलतेला बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळू शकते, कारण की ती कॅपेबल त्या ठिकाणी आहे. ती एक घरातली स्ट्रॉंग प्लेयर आहे, अगदी चांगल्या पद्धतीनं खेळते. तिचे जे मतं आहेत ती सुद्धा ठामपणानं, खंबीरपणानं मांडते आणि जेव्हा टास्क येतो त्या टास्कमध्ये सुद्धा ती खंबीरपणानं उतरते, चांगल्या पद्धतीनं टास्क खेळते. मग घरामधले जे इतर सदस्य आहेत, राकेश बापट आहे, विशाल कोटियान आहे, दीपाली सय्यद आहेत, अनुश्री माने आहे, हे चांगले खेळत नाहीत का? तर हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतात. पण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, बिग बॉस मराठीचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा बिग बॉस मराठीचं पहिलं सीझन चालू झालं होतं 2018 मध्ये, तेव्हाच एका तरुणीला, एका मुलीला बिग बॉसची ट्रॉफी मिळाली होती. ते होतं 2018 मध्ये बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळाली होती पहिल्या सीझनची. ती म्हणजे मेघा धाडेला. मेघा धाडेला ट्रॉफी मिळाल्यानंतर 2019चं सीझन झालं, 2022चं सीझन झालं, 2024चं सीझन झालं आणि 2026चं आता चालू आहे. मग 5 सीझन झाले तरी एका मुलीला त्या ठिकाणी ट्रॉफी मिळालेली नाही. त्याच्यामुळं आता 6व्या सीझनमध्ये नक्कीच तन्वीला त्या ठिकाणी ट्रॉफी मिळू शकते, अशीच इच्छा बऱ्याच जणांची आहे. तर काही जणांना वाटतं अनुश्रीला ट्रॉफी मिळाली पाहिजे, तर काही जणांना वाटतं विशालला ट्रॉफी मिळाली पाहिजे. आता विशाल आणि राकेश हे दोघं जण अगोदरच हिंदी बिग बॉस करून आलेले आहेत. त्यांना सगळे काही नियम माहीत आहेत, सगळे काही खेळ माहीत आहेत आणि मग त्यांना सगळं माहीत असून या खेळामध्ये कसं खेळायचं, काय करायचं हे सगळं माहीत असून ते घरामध्ये असा वादविवाद का घालतात? कुठंतरी घरामध्ये रंगीत वाढवण्यासाठी, लोकांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी या घरामध्ये आणलेलं आहे का? कारण की ते विजेता होतील असं तरी आपल्या या ठिकाणी वाटत नाही. बिग बॉस मराठीचा जो विजेता होईल त्यामध्ये पहिलं नाव असेल तन्वीचं आणि दुसरं नाव असेल अनुश्री मानेचं. या दोघींपैकी एक जण बिग बॉस मराठी 6चा विजेता होईल असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी ठामपणानं वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.